ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನ ನಡೀತಾ ಇದೆ, ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸಂಸತ್ ಅಧಿವೇಶನವೂ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು 10 ತಾಸು ಒಂದು ವಿಶೇಷ ಚರ್ಚೆ ನಡೆಯಿತು. ವಂದೇ ಮಾತರಂ ರಚನೆಯಾಗಿ 150 ವರ್ಷ. ಬಂಗಾಳದ ಕವಿ ಬಂಕಿಂ ಚಂದ್ರ ಚಟರ್ಜಿ ಅವರು ವಂದೇ ಮಾತರಂ ಗೀತೆ ಬರೆದು ಆನಂದಮಠ ಕಾದಂಬರಿಯ ಭಾಗ ಅದು. 150 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಅದರ ಚರ್ಚೆಗೆ ಅಂತ 10 ಗಂಟೆಗಳನ್ನು ಮೀಸಲಾಗಿಡಲಾಗಿತ್ತು. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ವಂದೇ ಮಾತರಂ ತುಂಡರಿಸಿದ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದರು. ಈಗ ವಂದೇ ಮಾತರಂ ಶಾಲೆ ಕಾಲೇಜು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಪೂರ್ತಿ ವಂದೇ ಮಾತರಂ ಅಲ್ಲ. ವಂದೇ ಮಾತರಂನಿಂದ ಶುರುವಾಗಿ ಸುಖದಾಂ ವರದಾಂ ಮಾತರಂ ವಂದೇ ಮಾತರಮಿಗೆ ಬಂದು ನಿಂತು ಬಿಡುತ್ತೆ. ಅದಾದ ನಂತರವೂ ವಂದೇ ಮಾತರಂ ಇದೆ. ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಕಂಠ ಕಲಕಲ ನಿನಾದ ಕರಾಲೆ ಅಂತ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಧರಣಿಂ ಭರಣಿಂ ಮಾತರಂ ವಂದೇ ಮಾತರಂ ಅಂತ ಮುಗಿಯುತ್ತದು. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟುಬಿಟ್ರು, ತುಂಡರಿಸಲಾಯಿತು. ಯಾಕೆ? ಮೋದಿಯವರು ಮುಸ್ಲಿಂ ತುಷ್ಟೀಕರಣ ಅಂತಂದರು. ವಂದೇ ಮಾತರಂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ದೇಶಭಕ್ತರ ಪರವಾಗಿ ದೇಶಭಕ್ತರಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹುರುಪು ಹುಟ್ಟಾಕ್ತು. ವಂದೇ ಮಾತರಂ ಹಾಡಿಬಿಟ್ರೆ ಬ್ರಿಟಿಷರು ಗಡಗಡ ನಡಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅದನ್ನು ಅಧಿಕೃತ ಗೀತೆಯನ್ನಾಗಿ ಒಪ್ಕೊಂಡಿತು. ಆದರೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಜಿನ್ನಾ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದು. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಿಯ ಸ್ತುತಿ ಇದೆ. ದೇವಿಯ ಸ್ತುತಿನ ಮುಸ್ಲಿಮರು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಅಲ್ಲಾಹುವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಇನ್ಯಾರನ್ನೂ ಸ್ತುತಿಸುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಿದ್ದಾಗ ಮುಸ್ಲಿಮರ ಹತ್ರ ನೀವು ಹೆಂಗೆ ವಂದೇ ಮಾತರಂ ಹೇಳಿಸ್ತೀರಿ ಅಂತ. ಈಗಲೂ ಸಂಜೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ಪತ್ರ ಇದೆಯಲ್ಲ, ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನರಿಗೆ ಬರೆದದ್ದು, ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆ ಅಳವಡಿಸಬೇಕು ಅಂತ. ಆ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ರಜಾಕ್ ರಿಯಾಕ್ಷನ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೊರಟಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಕೆಲವು ನಿಯಮಗಳಿದ್ದಾವೆ ನಮಗೆ, ಆ ನಿಯಮದ ಭಾಗವಾಗಿ ನಾವು ವಂದೇ ಮಾತರಂನೂ ಹಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ವಂದೇ ಮಾತರಂ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲದೆ ಹೋದರೂ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಕಂಠ ಕಲಕಲ ನಿನಾದ ಕರಾಲೆಯಿಂದ ಹಿಡಿದು ಮುಂದಿನ ಸಾಲುಗಳಿಗೆ ಆಗ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಜಿನ್ನಾ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ವಂದೇ ಮಾತರಂನ ನೀವು ತುಂಡರಿಸಿದ್ರಿ, ಅದೇ ಮುಂದುವರೆದು ದೇಶ ತುಂಡರಿಸುವ ಹಂತಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂತ ಮೋದಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಒಂದು ಸಲ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಮಾತಾಡಿದ್ದು. आदरणीय अध्यक्ष जी, वंदे मातरम की इस यात्रा की शुरुआत बंकिम चंद्र जी ने 1875 में की थी और गीत ऐसे समय लिखा गया था जब 1857 के स्वातंत्र संग्राम के बाद अंग्रेज सल्तनत बौखलाई हुई थी, भारत पर भांति भांति के दबाव डाल रही थी, भांति भांति के जुल्म कर रही थी और भारत के लोगों को मजबूर किया जा रहा था अंग्रेजों के द्वारा। और उस समय उनका जो राष्ट्रीय गीत था, गॉड सेव द क्वीन, इसको भारत में घर घर पहुंचाने का एक षड्यंत्र चल रहा था। ऐसे समय बंकिम दा ने चुनौती दी और ईंट का जवाब पत्थर से दिया और उसमें से वंदे मातरम का जन्म हुआ। वंदे मातरम 150 वर्ष की यात्रा अनेक पड़ावों से गुजरी है, लेकिन आदरणीय अध्यक्ष जी, वंदे मातरम का जब 50 वर्ष हुए तब देश गुलामी में जीने के लिए मजबूर था। वंदे मातरम के 100 साल हुए तब देश आपातकाल की जंजीरों में जकड़ा हुआ था। जब वंदे मातरम 100 साल के अत्यंत उत्तम पर्व था, तब भारत के संविधान का गला घोंट दिया गया था। जब वंदे मातरम 100 साल का हुआ, तब
देशभक्ति के लिए जीने मरने वाले लोगों को जेल के सलाखों के पीछे बंद कर दिया गया था। जिस वंदे मातरम के गीत ने देश को आजादी की ऊर्जा दी थी, उसके जब 100 साल हुए तो दुर्भाग्य से एक काला कालखंड हमारे इतिहास में उजागर हो गया। हम लोकतंत्र के गिरोह में थे। आदरणीय अध्यक्ष जी, 150 वर्ष उस महान अध्याय को, उस गौरव को पुनः स्थापित करने का अवसर है। वंदे मातरम के साथ विश्वासघात किया गया। वंदे मातरम के प्रति मुस्लिम लीग की विरोध की राजनीति तेज होती जा रही थी। मोहम्मद अली जिन्ना ने लखनऊ से 15 अक्टूबर 1937 को वंदे मातरम के विरुद्ध का नारा बुलंद किया। फिर कांग्रेस के तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू को अपना सिंहासन डोलता दिखा। बजाय कि नेहरू जी मुस्लिम लीग के आधारहीन बयानों को तगड़ा जवाब देते, लेकिन उल्टा हुआ। वो ऐसा क्यों कर रहे, वो तो पूछा ही नहीं, न जाना, लेकिन उन्होंने वंदे मातरम की ही पड़ताल शुरू कर दी। जिन्ना के विरोध के 5 दिन बाद ही 20 अक्टूबर को नेहरू जी ने नेताजी सुभाष बाबू को चिट्ठी लिखी। उस चिट्ठी में जिन्ना की भावना से नेहरू जी अपनी सहमति जताते हुए कि वंदे मातरम की, ये जो उन्होंने सुभाष बाबू को लिखा है, वंदे मातरम की आनंद मठ वाली पृष्ठभूमि मुसलमानों को इरिटेट कर सकती है। मैं नेहरू जी का कोट पढ़ता हूं। नेहरू जी कहते हैं, मैंने वंदे मातरम गीत का बैकग्राउंड पढ़ा है। नेहरू जी फिर लिखते हैं, मुझे लगता है कि ये जो बैकग्राउंड है इससे मुस्लिम भड़केंगे। ಇದೇ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮುಂದುವರೆದು INC ಇಂಡಿಯನ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಈಗ MMC ಆಗಿದೆ ಅಂತ. MMC ಲಾಂಗ್ ಫಾರ್ಮ್ ಈ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಒಂದು ಸಲ MMC ಅಂದಿದ್ರು ಅವರು. INC ಹೋಗಿ MMC ಆಗಿದೆ ಅಂತ. ಅದನ್ನು ಮುಸ್ಲಿಂ ಮಾವೋವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನುವಂತೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಮೋದಿಯವರು ಹೇಳಿದಾರೋ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾರು ಹೇಳಿದಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಂಕಿಮ್ ಚಂದ್ರ ಚಟರ್ಜಿ ಅವರು ವಂದೇ ಮಾತರಂ ಗೀತೆಯನ್ನು ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಡುವ ಮೂಲಕ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೀಳರಿಮೆಯಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿದ್ದ ಭಾರತೀಯರನ್ನು ಕೀಳರಿಮೆಯ ಭಾವನೆಯಿಂದ ಮೇಲೆತ್ತಿದ್ರು ಅಂತಂದ್ರು. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. वंदे मातरम गीत गाया, लेकिन देश का दुर्भाग्य कि 26 अक्टूबर को कांग्रेस ने वंदे मातरम पर समझौता कर लिया, वंदे मातरम के टुकड़े कर दिए। उस फैसले के पीछे नकाब ये पहना गया, चोला ये पहना गया। ये तो सामाजिक सद्भाव का काम, लेकिन इतिहास इस बात का गवाह है कि कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया। और कांग्रेस का ये तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था। तुष्टीकरण की राजनीति के दबाव में कांग्रेस वंदे मातरम के बंटवारे के लिए झुकी। इसलिए कांग्रेस को एक दिन भारत के बंटवारे के लिए झुकना पड़ा। दुर्भाग्य से कांग्रेस की नीतियां वैसी की वैसी थी है, और इतना ही नहीं, INC चलते चलते MMC हो गया है। आज भी कांग्रेस और उसके साथी और जिन जिन के नाम साथ कांग्रेस जुड़ा हुआ है सब वंदे। अंग्रेजों के उस दौर में एक फैशन हो गई थी भारत को कमजोर, निकम्मा, आलसी, कर्महीन, इस प्रकार भारत को जितना नीचा दिखा सके ऐसी एक फैशन बन गई थी। और उसमें हमारे यहां भी जिन्होंने तैयार किए थे वो लोग भी वही भाषा बोलते थे। तब बंकिम दा ने
उस हीन भावना को भी झकझोरने के लिए और सामर्थ्य का परिचय कराने के लिए वंदे मातरम के भारत के सामर्थ्यशाली स्वरूप को प्रकट करते हुए आपने लिखा था, तम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम। ವಂದೇ ಮಾತರಂ ಮೇಲೆ ನಡೆದ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ವಿಪಕ್ಷಗಳಿಂದಲೂ ಅನೇಕರು ಪಾಲ್ಗೊಂಡರು. ಗೌರವ್ ಗೊಗೊಯ್ ಹೇಳಿದರು, ನೆಹರು ಅವ್ರ ಹೆಸರು ಎತ್ತದೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ ನಿಮಗೆ ಅಂತ. ಯಾವ್ಯಾವ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಸಲ ನೆಹರು ಅವ್ರನ್ನ ಟೀಕಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಒಂದಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ಲಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಯಾವ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಈಗ ವಂದೇ ಮಾತರಂನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಾನ ಅಂತ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆಯೋ ಆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ನಿರ್ಧಾರ ಆದಾಗ ಅನೇಕ ಹಿರಿಯರಿದ್ರಲ್ಲಿ. ಅಂಬೇಡ್ಕರರಿದ್ದರು, ಶ್ಯಾಮಪ್ರಸಾದ್ ಮುಖರ್ಜಿಯವರಿದ್ದರು. ಶ್ಯಾಮಪ್ರಸಾದ್ ಮುಖರ್ಜಿಯವರ ಸಿದ್ಧಾಂತದಿಂದಲೇ ನೀವು ನಡೀತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅವರು ಕೂಡ ಇದ್ದರು. ಅವರು ವಿರೋಧ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾರೂ ವಿರೋಧ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅಂತಿಮವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆಯಾಗಿ ಜನಗಣಮನ ಆಯ್ಕೆಯಾಗುವುದಕ್ಕೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಗಾನವಾಗಿ ವಂದೇ ಮಾತರಂನ ಈಗ ಅರ್ಧ ವಂದೇ ಮಾತರಂ ಆಯ್ಕೆಯಾಗುವುದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ರೋಲ್ ಪ್ಲೇ ಮಾಡಿದವರು, ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದವರು ರವೀಂದ್ರನಾಥ ಟ್ಯಾಗೋರರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿಯವರ ಮಾತು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ 12 ವರ್ಷ ಆಗಿದೆ, ನಮ್ಮ ತಾತ 12 ವರ್ಷ ಜೈಲಿನಲ್ಲೇ ಕಳೆದ್ರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಕ್ಕಾಗಿ ಅಂದರು. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮತ್ತು ಗೌರವ್ ಗೊಗೊಯ್ ಮಾತಾಡಿದ್ದು. ये मेरे पास एक टेबल है कि जब जब प्रधानमंत्री मोदी जी किसी भी विषय पे बोलते हैं तो पंडित नेहरू जी का नाम कितने बार लेते हैं और कांग्रेस पार्टी का नाम कितने बार लेते हैं. मैं बस एक ही उदाहरण देना चाहता हूं कि इससे पहले ऑपरेशन सिंदूर का डिबेट में हमने आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को सुना. क्या आप जानना चाहेंगे कि पंडित नेहरू का नाम कितने बार उन्होंने लिया? 14 बार. ऑपरेशन सिंदूर पे 14 बार उन्होंने पंडित नेहरू का नाम लिया. और कांग्रेस पार्टी का कितने बार? 50 बार. वैसे ही जब संविधान का 75th एनिवर्सरी मनाया जा रहा था तब 10 बार पंडित नेहरू जी का नाम लिया और 26 बार कांग्रेस. इस पर क्या बहस हो सकती है? हम ये बहस यहाँ आज 2 वजहों से कर रहे हैं. पहला कि बंगाल का चुनाव आ रहा है, हमारे प्रधानमंत्री अपनी भूमिका निभाना चाहते हैं उसमें. दूसरी वजह ये है, ये मकसद है, पुरानी मकसद इनकी अध्यक्ष महोदय, कि जिन्होंने स्वतंत्रता की लड़ाई लड़ी, जिन्होंने देश के लिए बड़ी बड़ी कुर्बानियां दी, उन पर सरकार नए आरोप लादने का मौका चाहती है. देश का ध्यान फिर से जनता के ज्वलंत मुद्दों से भटकाना चाहती है. यही एक मकसद है आपका. जब इसी गीत के इन्हीं 2 अंतरों को 1950 में डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी ने संविधान समिति में भारत का राष्ट्रगीत घोषित किया, तब लगभग यही महापुरुष मौजूद थे. इनके साथ साथ B.R. अम्बेडकर जी भी सभा में थे और इनके साथ साथ मेरे सत्ता पक्ष के साथियों के नेता श्री श्यामा प्रसाद मुखर्जी भी मौजूद. वही 2 अंतरे राष्ट्रगीत घोषित किए, किसी ने कोई आपत्ति जारी नहीं की, कोई आपत्ति नहीं जताई. वैसे इन तथ्यों के साथ जुड़ा एक और तथ्य भी है जो मैं यहाँ पे आपके सामने रखना चाहती हूँ. आज हम अपने राष्ट्रगीत पर बहस कर रहे हैं, लेकिन हमारा राष्ट्रगान भी एक कविता का एक अंश ही है, एक लंबी कविता का एक अंश है. और इन दोनों राष्ट्रगीत और राष्ट्रगान के अंश को चुनने में सबसे बड़ी भूमिका गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर. और जहां तक जवाहरलाल नेहरू जी की बात है, जितनी देर हमारे प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री रहे हैं, 12 साल हो गए हैं, लगभग उतने ही सालों के लिए जवाहरलाल नेहरू जी जेल में रहे. किस लिए? इस देश की आज़ादी के लिए. उसके बाद 17 साल के लिए प्रधानमंत्री रहे. आप बड़ी आलोचना करते हैं इनकी,
लेकिन अगर इन्होंने इसरो नहीं बनाया होता तो आज आपका मंगलयान नहीं होता। अगर DRDO नहीं बनाया होता तो तेजस नहीं बनता। अगर IIT और IIM नहीं बनाए होते तो हम आज IT में आगे नहीं होते। अगर एम्स नहीं बनाया होता तो हम कोरोना की जब बड़ी चुनौती का सामना कैसे करते? हाँ, वही बना। ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ।